कालची जी सभा झाली अहिल्यानगरमध्ये, अहमदनगरमध्ये नाही, भौंकने वाले कुत्ते काटते नहीं, हे जे काही हिंदीमध्ये म्हण आहे ना, ते उत्तम उदाहरण कालची ती सभा होती. हे रजाकारचे सगळे हिरवी पिल्लावळ जे काल येऊन आमच्या अहिल्यानगरमध्ये येऊन वळवळ करत होती. तुम्ही एका बाजूला हे म्हणतात की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो, आम्ही कायदा आणि सुव्यवस्था मानतो, मग महाराष्ट्र सरकारनेच अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर केलेलं आहे, ते तुम्हाला मानायचं नाही. औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं आहे, ते तुम्हाला मानायचं नाही. हे काय तुमच्या अब्बाच्या पाकिस्तान आणि इस्लामाबाद आहे काय की इथे शरिया कानून लागू आहे? इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे. इथे हिंदुत्ववादी सरकार म्हणून आम्ही जे काही नियम, इथे जे काही निर्णय घेतले आहेत ते ह्या लोकांना कुठेच मानायचं नाही. ज्यांच्या विचारातून ही पिल्लावळ आता ही मोठी झालेली आहे, ते मूळ रजाकार पण स्वातंत्र्याच्या विरोधातच होते. आणि म्हणून आमच्या भूमीमध्ये येऊन तुम्ही जास्त अगर वळवळ करत असाल ना, तर तुम्हा लोकांना पण किती सभा घ्यायला द्यायच्या हे पण सरकार म्हणून आम्हाला विचार करायला लागेल. कारण का नितेश राणे असो, संग्राम जगताप असो, आम्ही काय व्यक्ती नाही, आम्ही हिंदू समाजाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथे बोलतो आहे, हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन तिथे बोलतो आहे. तुम्ही नितेश राणेला शिवाय देत नाही आहेत, तुम्ही हिंदू समाजाला तिथे धमकवण्याचा प्रयत्न करताय, ताकद दाखवण्याचा प्रयत्न करताय. म्हणून या हिरव्या सापांच्या जे काय वळवळ काय झाली MIMच्या नावाने, इथे ह्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. तुम्हाला आमच्या राज्यात येऊन वातावरण खराब करायचं असेल तर मग पुढे सरकार म्हणून तुमच्या सभा व्हायला द्यायच्या का याचा आम्हाला विचार करायला लागेल. ह्यांच्या नबीबद्दल, मोहम्मद पैगंबरांबद्दल बोललं ते ह्यांना झोमतं, ह्यांच्या कुराणबद्दल बोललं ते ह्यांना झोमतं. मग ह्याच महाराष्ट्रामध्ये ह्याच हिरव्या पिल्लावळांची जिहादी मानसिकतेचे काही जे हिरवे साप जे वळवळतात ते आमच्या देवी मातेचा हात तोडतात, आमच्या मिरवणुकीवर दगड मारतात. तेव्हा हे लोकांना, तेव्हा मग आम्ही हिंदू समाज म्हणून आम्ही गप्प बसायचं? त्या लोकांना बोलता येत नाही, सर्व धर्म समभाव आहे ना. मग तुमच्या नबीबद्दल, तुमच्या मोहम्मद पैगंबरांबद्दल तुम्ही कोणी सगळीकडे जी काय जोर जबरदस्ती केली जाते राज्यामध्ये की सगळीकडे आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लावा, आणि त्याला अगर तुम्ही खालती अगर धमकवत, त्याच्या नावाने अगर धमकवत असाल ना, तर चिंता करू नका. राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आहेत, म्हणून आम्हाला आमचा तिसरा डोळा उघडायला देऊ नका, लावू नका, एवढं या निमित्ताने सांगेन. मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हेच मानत नाहीत. कारण का जो सनातनी हिंदू, खरा सनातनी हिंदू ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा आहे. शिवशक्ती, भीमशक्ती हेच आपल्या देशाचा खरा नारा आहे. आणि हे ज्या अर्थी अहिल्यानगर बोलत नाहीत आणि अहमदनगर म्हणतात, औरंगाबाद संभाजीनगर म्हणत नाही पण औरंगाबाद म्हणतात, मग तुम्ही कुठले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणाऱ्यापैकी आहेत? तुम्हाला या देशामध्ये शरिया कानून आणायचा आहे. म्हणून या जे काय काल जे वळवळत होते ना, त्यांना परत आमच्या रामगिरी महाराजांच्याबद्दल हे त्यांनी काय काय बडबड करून गेलेलं आहे. म्हणून जास्त जीभ वळवळू नका, नाहीतर मग आम्हाला सरकार म्हणून काय करायचं माहिती आहे, आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून तुमच्या पैजामाच्या नाड्या कशा ढिल्या करायच्या हेही माहिती आहे आम्हाला.